चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे यासाठी दिनांक 5 जानेवारी 2002 ला भव्य मोर्चा चिमूर तहसील कार्यालयावर निघाला असता त्या मोर्चाला हिंसक वळण येऊन तहसील कार्यालयाची जाळपोळ झाली होती। शेकडो कार्यकर्ते जेलबंद झाले होते। दिनांक 5 जानेवारी 2003 पासून चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे असे निवेदन चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहे। तीच परंपरा कायम ठेवून निवेदन दिले जात आहे। सतत 41 वर्षापासून चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची मागणी प्रलंबित असून सातत्याने तीच मागणी सुरू आहे। आज मंगळवारी 7 जानेवारी चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे चिमूरमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना शहीदांना श्रद्धांजली देण्याकरता 16 ऑगस्टला अनेक वेळा आले आणि त्यांनी अनेक वेळा चिमूरवासीय जनतेला आश्वासन दिलं की बा आम्ही चिमूर जिल्हा नक्कीच घोषित करू। आमची आता अशी विनंती आहे की आपण आता पुन्हा महाराष्ट्राचे नव्यानं मुख्यमंत्री झाले तर आता चिमूर क्रांती जिल्हा लवकरात लवकर घोषित करावा आणि जर चिमूरला वगळता कुठेही जर जिल्हा दिला तर चिमूर पुन्हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। हा त्यांना 5 तारखेचा काळा दिवसाचा इशारा म्हणून आज आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यातर्फे महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्याला निवेदन पाठवतो। तरी पुनश्च विनंती करतो आहे की चिमूरला प्रथम प्राधान्य देऊन चिमूर क्रांती जिल्हा घोषित करावा। चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे, चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे। असा कसा होत नाही, असा कसा होत नाही।